आपलं लेक्चर जे आहे थोडंसं उशिरा पडलेलं आहे. उशिरा पडल्यामुळे आपलं उद्या पण जरा थोडंसं उशिराच पडन. की काय होतं माहिती आहे का, थोडंसं कधी कधी टेक्निकल आपल्याला प्रॉब्लेम्स येतो किंवा आपल्याला फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला ते सॉल्व्ह करून पुढे चालावं लागतं. तर आज आपण आय टी लेक्चर 2.0 मध्ये एक नवीन पॉईंट घेऊन गेलेलो आहे. त्याचं नाव आहे डिफाईन अँड ऑपरेशनल आर्किटेक्चर्स. तर डिफाईन अँड ऑपरेशनल आर्किटेक्चर्स म्हणजे काय, तर सिक्युरिटी सिस्टमला पर्टिक्युलरली चालवणं आणि मॅनेज करायचा एक नवीन उपाय असतो. त्यामध्ये तुम्हाला असे बरेचसे टाईप्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. फर्स्ट टाईप असतं इम्प्लिमेशन गाईड्स, ॲडमिनिस्ट्रेशन्स, कॉन्फिगरेशन्स अँड ऑब्लिक्स पॅच मॅनेजमेंट, मॉनिटरिंग, लॉगिंग, पेन टेस्टिंग, ॲक्सेस मॅनेजमेंट, चेंज मॅनेजमेंट आणि फॉरेन्सिक एटीसी. तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप्स या ठिकाणी सर्वांचा आपण या ठिकाणी अर्थ बघणार आहे. तर इम्प्लिमेंटेशन्स म्हणजे काय, ते सिस्टमला म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या सिस्टमला कोणचा व्हायरस लागू करायचा किंवा कोणत्या एखादा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा, या ठिकाणी ते बघितलं जातं. तर या ठिकाणी इम्प्लिमेशन्स गाईड म्हणजे, त्यानंतर येतं आपला ॲडमिनिस्ट्रेशन्स. इम्प्लिमेशन म्हणजे काय की सिस्टमला कशा प्रकारे लागू केले जाईल या ठिकाणी त्याच्यावर जास्त भर दिला जातो. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, सिस्टमला देखभाल आणि मॅनेजमेंट करणं, सिस्टमचे मेंटेनन्स करणं, हार्डवेअर मेंटेनन्स, सॉफ्टवेअर मेंटेनन्स, दॅट्स फॉर एक्झाम्पल हार्डवेअर अपडेट, सॉफ्टवेअर अपडेट, ETC ॲडमिनिस्ट्रेशनचं काम वगैरे असतं. तर या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय की तुमच्या सिस्टमची देखभाल वगैरे करणं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, तुमचे सॉफ्टवेअर वगैरे जे असतं ते अपडेट करणं, नवीन विंडोज इन्स्टॉलेशन करणं, किंवा म्हणतो ना आपण एखादं व्हायरस रिमूव्ह करणं, व्हायरस टेस्ट करणं. तर त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, थर्ड पॉईंट आपला आहे कॉन्फिगरेशन अँड पॅच मॅनेजमेंट. तर यामध्ये काय आहे, कॉन्फिगरेशन्स म्हणजे काय की एखाद्या सेटिंगला आपण कॉन्फिगरेशन करतो, म्हणजे काय करतो, त्याला आपण मॉडिफिकेशन करतो. मॉडिफाय करून त्याला आपण काय करतो, मॉडिफाय करून त्याला आपण यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो कॉन्फिगरेशन करतो. किंवा थोडक्यात मला काय सांगायचं की आपण एक नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो सिस्टममध्ये. म्हणजेच काय, पण पॉवर पॉईंट झालं, विंडोज प्लस आपण पॉवर पॉईंट इन्स्टॉल केलं, म्हणजे काय केलं आपण विंडोजचं कॉन्फिगरेशन्स केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला तेच सांगायचं आहे. सेटिंग आणि सिक्युरिटी अपडेट्सला मॅनेज करणं या ठिकाणी पॅच मॅनेजमेंटचं काम आहे. सेटिंग्स म्हणजे काय, सेटिंग म्हणजे काय की तुमचं टोटली जे सेटिंग वगैरे काही झालं किंवा सिक्युरिटी अपडेटमध्ये तुमचं हार्डवेअर वगैरे खराब झालं तर त्याला मॅनेज करणं आणि पुन्हा अपडेट करणं म्हणजे किंवा डिसेबल करणं. तर आपला चौथा पॉईंट आहे या ठिकाणी मॉनिटरिंग. दॅट्स अ व्हेरी सिम्पल पॉईंट. मॉनिटर म्हणजे काय रे, मॉनिटरिंग म्हणजे काय की सिस्टमवरती येणाऱ्या प्रत्येक गोष्ट आपल्याला मॉनिटरिंग दिसते. म्हणजे काय, थोडक्यात सिस्टमला सारखं नजरा खालून काढणं किंवा सारखं नजरा खालून एखाद्या सिस्टमला आपण काढत असतो, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नाही. तर मग अशा पद्धतीने आपण मॉनिटर असतो. लॉगिंग, सिस्टमला ॲक्टिव्हिटीज आणि ॲक्टिव्हिटीजचं रेकॉर्ड ठेवणं, आपण याला काय म्हणतो, लॉगिंग असं म्हणतो. की सिस्टमला ॲक्टिव्हिटी पूर्णपणे रेकॉर्ड ठेवावं लागतं. की तुमचं पेन टेस्टिंग असेल, सिक्युरिटी नाजूक आहे हे चेक करणं, बरोबर, सिक्युरिटी आपलं कमजोर आहे हे चेक करणं. आणि ॲक्सेस मॅनेजमेंट आहे, कशा बी डाटाला आपण म्हणतो ना, कोणत्या बी डाटाला ॲक्सेस द्यावा लागतं किंवा ॲक्सेसला आपण म्हणतो हे बरोबर आहे का नाही, असं आपण या ठिकाणी म्हणतो. चेंज मॅनेजमेंट, सिस्टमला झालेले चेंजला सुरक्षित करणं किंवा मॅनेज करणं. फॉरेन्सिक म्हणजे सिक्युरिटी इन्सिडंट्सला ओळखायचं आणि त्याच्याबरोबर जांच करायची त्याची. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे, या ठिकाणी आपल्याला काय ध्यानात ठेवायचं आहे, फक्त हे काय एक मॉडेल आहे आणि ते पूर्ण ऑर्गनायझेशन सिक्युरिटीला वेगवेगळ्या लेयर्सला डिझाईन आणि मॅनेज करायचं मदत करतं. बिझनेस रिक्वायरमेंट, रिस्क आयडेंटिफाय, रिस्क असेसमेंट अँड सिक्युरिटी आर्किटेक्चर, इम्प्लिमेशन अँड मॅनेजेशन. इथपर्यंत आपण आज पाहिलं. ही आपली तुमची खालची डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्ही बघू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या पण आपलं थोडंसं लेक्चर लेट होईल, एक 12-1च्या दरम्यान आपलं लेक्चर मी टाकून देईल तुम्हाला. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.